नमस्कार. परीक्षेचा अभ्यास म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? पानांच्या पानं पाठ करणं, बरोबर? एक मोठी डोकेदुखीच आहे ही. पण विचार करा, जर शिकण्याची पद्धतच एखाद्या खेळासारखी किंवा सिनेमाच्या कथेसारखी रंजक झाली तर? आज आपण अशाच एका क्रांतिकारक शिक्षण पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच पडला असेल. म्हणजे इतकी घोकंपट्टी करण्यापलीकडे खरंच काही चांगला मार्ग नाहीये का? ह्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण सगळेच असतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर कदाचित या वाक्यात दडलंय. हे वाक्य आपल्याला सांगतं की विद्यार्थ्यांच्या मेंदूला फक्त कोरडी, नीरस माहिती नकोय, तर त्याला कथा, रंग आणि वेगवेगळ्या संकल्पनांची जोडणी हवीय. हा एक विचार शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. तर आपण मूळ समस्येबद्दल बोलूया. ती आहे आपली पारंपरिक शिक्षण पद्धत, म्हणजे खडू आणि फळा पद्धत, जी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात खरं सांगायचं तर बऱ्याचदा अपयशी ठरते. आता इथे बघा, हा फरक किती जबरदस्त आहे. एका बाजूला आहे तीच आपली जुनी रटाळ घोकमपट्टीची पद्धत, पांढऱ्या कागदावरची काळी अक्षरं. आणि दुसऱ्या बाजूला आहे देशपांडेंच्या एक्झाम रेडी अकॅडमीने तयार केलेली सर्जनशील शिक्षण पद्धत. इथे फक्त माहिती देत नाहीत, तर असे अरे वाह वाले क्षण तयार करतात, जिथे एखादी अवघड संकल्पना थेट डोक्यातच फिट बसते. मग त्यांची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत कोणती? तर ती आहे पुस्तकातल्या त्या प्रचंड माहितीच्या ढिगाऱ्याला एका सोप्या दृश्यकथेत बदलण्याचे. आणि हे ते कसं करतात? तर एका खास तंत्राने, ज्याचं नाव आहे अत्यंत प्रभावी व्हिज्युअलायझेशन. यालाच ते व्हिज्युअल इंटेलिजन्स असंही म्हणतात. कल्पना करा की 100 पानांचं अख्खं प्रकरण फक्त एका पानावरच्या रंगीत माइंड मॅपमध्ये किंवा नकाशात बसवलंय, जे एकदा पाहिलं की विसरणं जवळजवळ अशक्य. चला एक उदाहरण बघूया. जीवशास्त्रातलं जीवन प्रक्रिया हे प्रकरण हे चक्क एका सबवे मॅपसारखं शिकवलं जातं. ऊर्जा निर्मिती हे आपलं सेंट्रल स्टेशन आहे. कर्बोदके आणि मेद हे इंधन घेऊन येणाऱ्या लाईन्स आहेत. आणि सगळ्यात शेवटचा स्टेशन म्हणजे एटीपी ऊर्जाचलन. आता सांगा, ऊर्जेचा हा प्रवाह इतक्या सोप्या पद्धतीने पाहिल्यावर कोण विसरेल? आता इतिहासाचं उदाहरण घेऊ. इथे वापरला जातो एक रंगीबेरंगी उत्क्रांती वृक्ष. हा नकाशा आपल्याला प्राचीन वानरांपासून ते होमो सेपियन्सपर्यंतचा अख्खा प्रवास दाखवतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? जे जोडणारे दुवे असतात ना, ते चक्क खऱ्या पुलांसारखे दाखवलेत. म्हणजे आता कालक्रम पाठ करायची गरजच नाही, तो सरळ डोळ्यासमोर दिसतो. आणि गंमत म्हणजे ही पद्धत फक्त विज्ञान किंवा इतिहासापुरती नाहीये. सामाजिक आरोग्यासारख्या अमूर्त संकल्पनांसाठी तर त्यांनी एका जिवंत परिसंस्थेचं रूपक तयार केलंय. म्हणजे कसं, व्यसन आणि सायबर गुन्हे हे झाडाला लागलेलं तण किंवा कीड आहेत, तर छंद आणि संवाद हे त्याला जगण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी आणि सूर्यप्रकाश. याचा परिणाम काय होतो? विद्यार्थी परीक्षेत फक्त मुद्दे आठवून लिहित नाहीत, तर ते अक्षरशः एका चित्राचं वर्णन करतात. उत्तरं आपोआप अधिक सखोल आणि प्रभावी बनतात. चला आता त्यांच्या दुसऱ्या तितक्याच भन्नाट पद्धतीकडे वळूया. इथे परीक्षेची तयारी हे काम नाही, तर एक जबरदस्त स्ट्रॅटेजिक खेळ आहे. त्यांनी मार्किंग स्कीमचे रूपांतर गुणांच्या आकाशगंगेत केलंय. प्रत्येक चॅप्टर म्हणजे एक ग्रह, आणि प्रत्येक ग्रहाचं आपलं एक वजन आहे, म्हणजे त्याचे गुण. आणि ह्या आकाशगंगेत काही आहेत बॉस लेवल ग्रह, म्हणजे सगळ्यात जास्त मार्कांचे चॅप्टर्स. उदाहरणार्थ विद्युत प्रवाहाचे परिणाम. ह्या एका प्रकरणाला तब्बल 7 गुण आहेत. म्हणजे हे ओळखणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखंच आहे. आणि मग सुरू होतो खरा गेम प्लॅन. स्टेप 1, बॉस लेवल प्रकरणं ओळखा आणि त्यांच्यावर आधी हल्ला करा. स्टेप 2, अनिवार्य विरुद्ध वैकल्पिक गुणांची स्ट्रॅटेजी वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या अभ्यासाच्या वेळेचं व्यवस्थापन एखाद्या गेममधल्या रिसोर्सेससारखं करा. कुठे जास्त वेळ द्यायचा, कुठे कमी, हे सगळं ठरवून. ठीक आहे, आता वळूया त्यांच्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या पद्धतीकडे. ही पद्धत फक्त उत्तरं बरोबर आहेत की चूक हे सांगण्यापुरती नाहीये. ही विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच मुळापासून बदलते. एक मस्त किस्सा आहे. एका विद्यार्थ्याने बरोबर उत्तर लिहून ऐनवेळी ते खोडलं. त्याला काय फीडबॅक मिळाला असेल? अरे असं का केलंस? नाही. त्याला फीडबॅक मिळाला सहज प्रेरणेवर विश्वास ठेवण्याबद्दल. हा नुसता शैक्षणिक सल्ला नाही, तर एक प्रकारचं मानसिक कोचिंग आहे.
आणि यालाच ते म्हणतात लॉजिक रिपेअर, म्हणजे तर्कातली चूक दुरुस्त करणे. बघा, एका विद्यार्थ्याने 0 गट या संकल्पनेत चूक केली. त्याला फक्त हे उत्तर बरोबर आहे असं सांगितलं नाही, तर एक सोपी मेमरी ब्रिज, एक स्मरण साखळी तयार करून दिली. 0 संयुजा इज इक्वल टू 0 गट इज इक्वल टू निष्क्रिय वायू. ही साखळी एकदा का डोक्यात बसली की ती चूक पुन्हा होण्याची शक्यताच नाहीशी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिकण्याला थेट खऱ्या आयुष्याशी जोडतात. फिजिक्स शिकवताना विद्यार्थ्यांना चक्क एका घरगुती सर्किटचा आराखडा दिला जातो. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या घराचे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात आणि आता वीज वापर आणि सुरक्षेचं गणित मांडा. यामुळे शिक्षण नुसतं पुस्तकी राहत नाही, तर ते एक प्रॅक्टिकल स्किल बनतं. तर या सगळ्या पद्धती एकत्र येऊन एका नव्या, अधिक आकर्षक आणि जास्त परिणामकारक शिक्षण पद्धतीला जन्म देतात. थोडक्यात सांगायचं तर या अकॅडमीचं तत्वज्ञान एकच गोष्ट सिद्ध करतं. ती म्हणजे अभ्यासातली कठोरता आणि शिकण्यातली सर्जनशीलता हे एकमेकांचे शत्रू नाहीत, उलट ते तर बेस्ट पार्टनर्स आहेत. आणि जाता जाता हा एक प्रश्न, जर शिकणं इतकं रंजक होऊ शकतं, तर मग प्रत्येक धडा हा एका साहसी प्रवासासारखा का असू नये? नक्की विचार करा.